राज्यसभेच्या जागेसंदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक पार पडली। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही राज्यसभेच्या जागेचा आग्रह धरला। राज्यातल्या राजकारणापेक्षा देशातील राजकारणाचा विचार करता राज्यसभेची जागा काँग्रेसला महत्त्वाची आहे आणि त्यामुळे काँग्रेस राज्यसभेच्या जागेसाठी पूर्णतः आग्रही असल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे। तर शरद पवारांची उमेदवारी संदर्भातली इच्छा जाणून घेऊन शरद पवारांची राष्ट्रवादी पुढची भूमिका मांडणार आहे। दरम्यान या बैठकीला जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, विश्वजित कदम यांची उपस्थिती होती। आमची पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे आमचा, त्यामुळे आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंतीवजा आग्रह राहिलेला आहे की आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे। यावर या चर्चेनंतर पुन्हा वरिष्ठांशी ते सुद्धा चर्चा करणार आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, महाविकास आघाडीमधला राज्यसभेचा तिढा अजूनही सुटत नाहीये, काय भूमिका आहे आणि काय शक्यता आहेत, कोणाची वर्णी लागू शकते? खरं तर तसं पाहिलं तर आज पहिली बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसची विधान भवनामध्ये झाली आणि या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांचं जर मत आपण बघितलं तर काँग्रेसचं म्हणणं आहे की राष्ट्रीय पातळीवर म्हणजे देश पातळीवरच्या राजकारणासाठी आणि राज्यसभेचं संख्याबळ एकनी वाढवण्यासाठी ही जागा आम्हाला महत्वाची आहे आणि त्यामुळे विधान परिषदेपेक्षा राज्यसभेची जागा ही काँग्रेसला महत्वाची आहे आणि त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, उमेदवारी मिळावी अशी भूमिका काँग्रेसने व्यक्त केलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं सुद्धा अगदी तसंच मत आहे। त्यांचं म्हणणं आहे की देश पातळीवर शरद पवारांचं नाव, त्यांचा अनुभव हे पाहता ती उमेदवारी जर शरद पवार इच्छुक असतील तर त्यांनाच मिळावी असं पक्षाचं मत आहे आणि त्यामुळे इतरही सर्व पक्षांनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा द्यावा असं जयंत पाटील असतील किंवा शशिकांत शिंदे असतील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष आग्रही आहेत। आता काँग्रेसचं हे म्हणणं आहे की आपण ठाकरेंची शिवसेना सोबत चर्चा करून योग्य तो अंतिम निर्णय घ्यावा। मात्र यामध्ये प्रश्न हे बघितलं पाहिजे, ठाकरेंची शिवसेना सुद्धा दावा करते संख्याबळानुसार आणि त्यामुळे हा तिढा लवकर सुटेल असं वाटत नाहीये। तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक होईल, वरिष्ठ नेते या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील। जयंत पाटील सुद्धा शरद पवारांची दुपारी भेट घेतील आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊन मग पुढची भूमिका पक्षाची मांडतील। वेदांत, काँग्रेस राज्यसभेसाठी एवढी आग्रही नेमकी का आहे? काय साधायचंय काँग्रेसला? संख्याबळ पाहता म्हणजे अगदी लोकसभेनंतर राज्यसभेचा संख्याबळ पाहता ते जर ही उमेदवारी मिळाली काँग्रेसच्या नेत्याला तर त्यामुळे देश पातळीवर राज्यसभेचं संख्याबळ वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाला विधान परिषदेपेक्षा राज्यसभेची जागा महत्वाची आहे असं मत हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार जे या बैठकीत होते त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा जेव्हा ही बैठक होईल तेव्हा त्यांचं हेच म्हणणं राहील की विधान परिषदेपेक्षा राज्यसभेची जागा ही काँग्रेसला सोडावी आणि त्यासाठी अनेक उमेदवार खरं तर काँग्रेसकडे इच्छुक आहेत आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार व्हावा। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत आणि त्यामुळेच मी जसं आधी म्हटलं की तिला लवकर सुटेल असं वाटत नाही, कारण 5 तारखेपर्यंत अर्ज भरायची तारीख आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।